तर VSRचं विमान न वापरण्याचा शिंदेच्या शिवसेनेच्या आमदारांचा निर्णय आहे। शिंदेच्या शिवसेनेच्या आमदारांनी हा निर्णय घेतलाय आणि त्यानंतर एकनाथ शिंदेंकडून हा निर्णय मान्य करण्यात आलाय। शिंदेच्या शिवसेनेचे नेते मंत्री VSRचं विमान आता वापरणार नाहीयेत। अजितदादांच्या विमान दुर्घटनेनंतर शिंदेच्या नेत्यांनी हा निर्णय घेतल्याचं आपण पाहतोय। एकीकडे रोहित पवार VSR कंपनीवर कारवाई करण्याची मागणी करतात। VSR कंपनीवर थेट बंदी आणण्याची मागणी करतात। दुसरीकडे आता एकनाथ शिंदेच्या या नेत्यांनी VSR कंपनीचं विमान न वापरण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि हा सगळा निर्णय शिंदेंनी मान्य केल्याची ही माहिती सध्या समोर येते। त्यामुळे VSR कंपनीच्या 4 विमानांच्या उड्डाणांवर आतापर्यंत बंदी घालण्यात आली आहे आणि VSR कंपनीवरच थेट बंदी घालावी अशी मागणी वारंवार रोहित पवार करताना दिसतात। तर दुसरीकडे सरकारमधील उपमुख्यमंत्री आणि त्यांचे नेते या ठिकाणी VSR कंपनीचं विमान वापरणार नसल्याचं म्हणतात। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सुनील काळे यांच्याकडून। सुनील, काय अधिकचे अपडेट्स? आपल्याला माहिती की VSRचा जो निर्णय झालेला आहे, कारण की अजितदादा यांच्या अपघातानंतर त्या कंपनीच्या एकूणच कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण केला जातात। त्यामुळे काल ज्यावेळेस आमदारांमध्ये एकनाथ शिंदे यांनी डिमांड केली होती की VSR कंपनीचं विमान बऱ्याचदा राज्य सरकारकडून सबलेट केलं जातं आणि ते एकनाथ शिंदे किंवा त्यांचे मंत्री किंवा आमदार वापरतात। अशा परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीने त्यांच्यावरती आरोप होते त्यामुळे ते विमान वापरू नये अशा पद्धतीची सूचना आमदारांनी केली होती आणि एकनाथ शिंदे मान्य केलेली आहे। त्यामुळे शिंदे गटाचे जे नेते आहेत ते आता VSRचं जे विमान असेल किंवा दुसरं कुठलं त्यांचं एअरक्राफ्ट असेल त्यामध्ये बसणार नसल्याचं सांगितलं जात आहे। अगदी अगदी नक्कीच धन्यवाद सुनील दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय या ठिकाणी एकनाथ शिंदेंकडून या सगळ्या नेत्यांनी घेतलेला निर्णय मान्य करण्यात आलाय।